सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील ग्रामस्थ गेली 2 वर्षांपासून खेळाच्या मैदानासाठी मागणी करतायत. गट नंबर 4 या शासकीय जागेतील अतिक्रमण काढून या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावं. या मागणीसाठी आनंद वरपे आणि वैभव वरपे यांनी 1 मे पासून आमरण उपोषण सुरू केलंय. आज उपोषणाचा 4था दिवस होता, मात्र कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट दिली नाही. आज या ठिकाणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी भेट देऊन माहिती घेतली. हे दोनही तरुण गावासाठी उपोषण करतायत. त्यांना संपूर्ण गावानं पाठिंबा दिलाय. ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केलंय. मागच्या वर्षी आम्ही हा लढा आम्ही डिसेंबर पासूनच चालू केला होता. मागच्या वर्षी पण मे पर्यंत आम्ही हे पूर्ण फॉलोअप घेतला. त्यानंतर आम्हाला एक पत्र देण्यात आलं तहसीलदार साहेबांकडनं, ग्रामसेवक साहेबांकडनं की 1 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण आम्ही काम करू. आणि त्यानंतर आमचं उपोषण सोडवलं गेलं. तरी पण पूर्ण आज कमीत कमी 13-14 महिने झाले कोणत्याही पद्धतीची कोणतीही कारवाई केली गेली नाहीये. विषय मेन असा आहे की चिकणी गावाला खूप सारी जमीन आहे, पण आज कोणत्याही पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम, आमच्या गावची जत्रा म्हणायची असल्या तिथे दुसऱ्याच्या जागेत करावं लागते. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर ते करण्यासाठी आमच्या चिकणी गावाला क्रीडांगणच नाही. एवढी महाराष्ट्र शासनाची जागा असूनही क्रीडांगण अवेलेबल नाही. साधी मुतारी बांधायची असली तरी ग्रामपंचायतीला प्रश्न पडतो, इथं जागाच अवेलेबल नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमणाचा विषय पण खूप गंभीर आहे आणि क्रीडांगण मुलांना खेळण्यासाठी नाहीच आहे. तर धन्यवाद. तर याची दखल घ्यावी. आज 4था दिवस आहे. वैभव वरपे आणि आनंद वरपे यांनी आपल्या गावचं जे काही पटांगण आहे, जे गट नंबर 4 मध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढून मिळावं आणि त्यासाठी हे 2 जण उपोषणाला बसले आहेत. खरं म्हणजे गेली 4 दिवस झाली. पोरांचं वय नाही, परंतु सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना खेळायला मिळावं. लाईटची सौर ऊर्जेचा जो विषय आहे तो व्हावा आणि सौर ऊर्जा होत असताना दिवसा लाईट मिळावी. दिवसा लाईट यासाठी मिळावी कारण रात्रीची वाघांची भीती आहे, इजूकाठीची सापांची भीती आहे आणि या भीतीपोटी आपल्याला दिवसा लाईट मिळावी. आपल्या गावातली जी मुलं आहेत त्या मुलांना खेळायला ग्राउंड मिळावं. कारण या गावामध्ये जे हायस्कूल आहे, या परिसरात 5 गावात कुठेही हायस्कूल नव्हतं आणि ते हायस्कूल जिल्हा मराठा विद्या परिसर या ठिकाणी आहे. 5 गावची पोरं या ठिकाणी शाळेत येतात. अतिशय शाळा उत्कृष्ट आहे, परंतु खेळण्याला मात्र ग्राउंड नाही. आणि म्हणून ही 2 मुलं मागच्या वर्षी उपोषणाला बसले, त्यावेळेला प्रश्न सुटला नाही आणि या वर्षी पुन्हा बसलेत. आता प्रश्न 50% सुटला, 50% बाकी आहे. आणि यासाठी या गावानं सगळ्यांनी एकजूट होऊन सगळ्यांनी या उपोषणाला सहकार्य आणि मदत करतायत. सगळ्यांची जीव तळमळतोय कारण त्यांची प्रकृती खालवत चालली. पण प्रशासनाला मात्र ज्या पद्धतीने जाग यायला पाहिजे ती जाग काही येत नाही. आणि म्हणून आम्ही आता या टोकाला पोहोचलोय की आता शेवटी सायकिनी फाट्यावरती, पुणे नाशिक हायवेवरती उद्या 5 तारीख आहे आणि तिथे आपण सर्वजण उपोषणाला ग्रामस्थ बसणार आहेत. कारण प्रशासन इतकं निर्ढावलेलं आहे, त्यांना काहीच होत नाही. झेंडेच्या खातडीची ती लाज शरम काही त्यांना राहिलेली नाही. आणि म्हणून आम्ही मात्र त्या उपोषणकर्त्यांकडे पाहून आमच्या गावाचा, ग्रामस्थांचा जीव तळमळतोय. काय करावं आम्हाला सुचत नाहीये. आणि म्हणून आम्ही आता कोणत्याही टोकाचं पाहून गावकरी उचलायला तयार झालेली आहेत आणि त्याचे जे परिणाम होतील ते मात्र या शासनाला आणि या प्रशासनाला यांना मात्र याचा गांभीर्याने जर नोंद नाही घेतली तर त्याचे जे काही दुष्परिणाम होतील हे मात्र यांनी
हे सगळे काही दुष्परिणाम त्यांच्यावरती घ्यायचे. एवढंच बोलतो. सुसज्ज प्रशस्त असं क्रीडांगण व्हावं आणि त्यासाठी क्रीडांगणाची तयारी केली आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यानं ते क्रीडांगणाचं काम पूर्णत्वास आलं. पूर्णत्वास येऊन काही लोकांनी त्यात खोडा घालून ते क्रीडांगणच बंद पाडलं. आम्ही विनंती केली मुलांनी, तरुणांनी, ग्रामस्थांनी, तरी त्यातून मार्ग निघाला नाही. मार्ग न निघाल्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत संपर्क साधला. संपर्क साधूनही त्यातून मार्ग निघाला नाही. त्यात महाराष्ट्र शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प चिखलीच्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कार्यान्वित करण्याचं ठरवलं. मोठ्या प्रमाणामध्ये जागाही उपलब्ध असून सुद्धा गट नंबर 4 मध्ये त्यात अतिक्रमण असल्यामुळे तोही प्रकल्प बारगळला आणि हे सर्व संबंधित अधिकारी, प्रशासन यांच्या कानावरती आम्ही सर्व तरुणांनी, ग्रामस्थांनी, सर्व गावातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्या कानावर घातलं. कानावर घालूनही त्यातून मार्ग कुठल्याही स्वरूपाचा न निघाल्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनी 1 मे पासून आमच्या गावातील सर्व तरुण एकवटले आणि त्यात आनंद वरपे, वैभव वरपे हे 2 युवक उपोषणासाठी बसलेले आहेत. अमरण उपोषणासाठी बसलेले असून आमची सर्वांची त्यांना एकमुखी ग्रामस्थांचा, तरुणांचा पाठिंबा आहे की यांना या भर उन्हाळ्यात तापमानामध्ये उपोषणास न बसता प्रशासनानं क्रीडांगणाचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, सोडवावा आणि आज जो वाघाचा प्रश्न शेतीसाठी, पाणी भरण्यासाठी रात्रीचा उपस्थित झालेला आहे, त्यासाठी जो सौर प्रकल्पाचा प्रोजेक्ट आहे तोही लवकरात लवकर, जे गट नंबर 4 मध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवावं आणि हे सर्व दोन्ही प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत अशी आमची गावातील सर्व युवकांची, ग्रामस्थांची आणि विद्यालयातील मुलांची मागणी आहे. असा आमची प्रशासनाला विनंती आहे. गेले 4 दिवस, आज उपोषणाचा 4था दिवस आहे, परंतु प्रशासन अतिशय डिम्म झालेलं आहे. ह्या उपोषणाच्या प्रती ते कुठल्याही प्रकारची दखल घेऊन राहिलेलं नाही, तरी हे योग्य नाहीये. तेव्हा आम्ही आज महसूल, गृह आणि जे काही त्या संबंधित रस्ता रोको करण्यासाठी आम्ही निवेदनं तयार केलेले आहेत. ते निवेदनं आम्ही त्या सर्व विभागाला आज ताबडतोब देणार आहोत आणि उद्या 5 तारखेपासून नाशिक पुणे महामार्गावर सायकिंदी फाटा येथे सर्व तरुण ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रस्ता रोकोसाठी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. याची प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमच्या उपोषणकर्त्यांची काळजी घ्यावी ही आमची चिखली ग्रामस्थांच्या वतीनं, युवकांच्या वतीनं प्रशासनास विनंती आहे. आज खरं तर चिखली गावामध्ये आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत कारण 4था दिवस आहे आज. आनंद वरपे आणि वैभव वरपे या दोघांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि 4था दिवस चालू असताना ह्या दोघांची हालत खरं सगळ्यांना दिसतीये की काय आहे. मागणी फार सोपी आहे किंवा मागणी अशी खूप मोठी काही त्यांनी मागितलेलं नाहीये. चिखली गावामध्ये खूप युवक आहेत, खूप मुलं आहेत, भरपूर मुलं शिकतायत आणि त्यांना फक्त खेळण्यासाठी एक क्रिकेट ग्राउंड ची गरज आहे. 1.5 वर्षापूर्वी त्यांनी मागणी केली होती, तेव्हा आपण कारखान्याच्या माध्यमातून एक ग्राउंड निश्चित करून त्याची मोजणी सगळं करून
तिथे तो सपाट करून एक चांगला ग्राउंड तयार केला होता. पण एक कोणता व्यक्ती आहे त्या व्यक्तीने येऊन तिथे की त्याची हद्द आहे म्हणून एक बोर्ड लावून टाकलं ग्राउंडच्या मध्ये. असंही नाही की बाजूला किंवा कुठं काय, म्हणजे मुलं खेळलेच नाही पाहिजे ह्या विचाराने त्याने तिथे आडकाठी घालण्यासाठी तिथं तो बोर्ड लावलेला आहे. तेव्हापासनं हे मुलं वारंवार आंदोलन करत आहेत, वारंवार सगळ्यांना सांगतायत. तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, हे ग्रामसेवक वगैरे, ग्रामपंचायत, ह्या सगळीकडे त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलंय, पण काही ऍक्शन होताना दिसत नाहीये. शेवटी मार्ग इतकाच राहिला की ह्या दोघांनी ठरवलं की आपण आमरण उपोषण करायचं. मला त्यांच्या ते जे काही करतायत ते गावासाठी करतायत, स्वतःसाठी करत नाहीये. आत्ताच्या काळामध्ये जेव्हा मुलं हे व्यसनाकडे वळतायत, म्हणजे जेव्हा दारू, ड्रग्ज, ते काय ते गुलाबी रंगाचं ड्रिंक, स्टिंग, ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा वळत असताना मागणी युवकांची एवढीच आहे की ड्रग्ज आणि दारू नको, आम्हाला खेळायला ग्राउंड पाहिजे. आता जर एवढं सोपी गोष्ट होत नसेल तर अतिशय अतिशय आपल्या सर्वांसाठी म्हणजे खूप ते चांगलं नाही, भविष्यासाठी, आपल्या तालुक्याच्या आणि ह्या गावच्या भविष्यासाठी चांगलं नाही. खरं तर इथे मी आल्यापासनं आम्ही तहसीलदार साहेबांशी बोललेलो आहोत, तलाठींशी बोललोय, ग्रामसेवकांशी बोललोय. ग्रामसेवक सकाळपासून गावात आलेले नाही. 4था दिवस आहे, आज वर्किंग डे आहे. 9:30 वाजता त्यांची मीटिंग तहसीलदार साहेबांशी झाली. तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्यांना की तुम्ही ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना नोटीस द्या, 7 दिवसाच्या मुदतीवरती हे उपोषण मागे घेतील. पण त्यांनी अजून नोटीस ही दिलेली नाही त्या लोकांना, आणि त्याबरोबर इथं आले सुद्धा नाही. म्हणजे काही गांभीर्य आहे की नाही की इथे 2 मुलं 4था दिवस आहे, म्हणजे 3 दिवस झालेत आणि हा 4था दिवस आहे की त्यांनी काही खाल्लं नाहीये, काहीही पिले नाहीये. त्यांची हालत अतिशय खराब होत चाललेली आहे. असं असताना ग्रामसेवक आणि तलाठी यांचं जबाबदारी नाही होत का? जर यांना काही झालं तर कोण जबाबदार राहणार आहे? मग तेव्हा तहसीलदार हात वरती करतील, ग्रामपंचायत हात वरती करतील, सगळेच हात वरती करतील. असं चालत नाही. मला असं वाटतं की त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि लवकरात लवकर या मुलांना न्याय भेटला पाहिजे, ह्याच्यासाठीच मी इथं आलेली आहे. प्रशासनानं जर आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचं मैदान आवश्यक आहे आणि ही रास्त मागणी या 2 युवकांनी केली आहे. या ठिकाणी ग्रामस्थही या उपोषणस्थळी येऊन मोठ्या संख्येनं त्यांना पाठिंबा देत आहेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.